लाडकी बहीण योजना आधीपासूनच विरोधकांच्या नजरेमध्ये खुपतीये। मंत्री अदिती तटकरे यांनी विरोधकांवर असं म्हणत निशाणा साधलाय। विरोधक स्वतःचं नैराश्य लाडकी बहीण योजनेवर काढतायत। 2100 रुपये देण्याच्या वचनापासून फारकत घेणार नाही असं वक्तव्य तटकरे यांनी केल्याचं पाहायला मिळालं। अहिल्यानगरमध्ये त्या बोलत होत्या। विरोधकांच्या नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खुपत आलेली आहे। तुम्ही जर बघाल, ज्या वेळेला 28 जून 2024 ला ही योजना जाहीर झाली, त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही। लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे, तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून असंच चालू आहे। मला नाही वाटत अजितदादा या प्रकारचं काही बोलू शकतील, पण 36,000 कोटी रुपये देऊन अजितदादांनी हे दाखवून दिलंय की ही योजना सुरू राहणार आहे आणि अनेक वर्ष पुढेही सुरू राहणार आहे। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, 2100 नाही 3,000 रुपये देऊ, पण काही दिवस थांबा लागणार। आमच्या लाडक्या बहिणींचा आमच्यावर विश्वास आहे। त्यांनी मोठ्या मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं, पण त्यांची परतफेड आम्ही करणार आहे। 1500 रुपये महिना सुरू ठेवणार आहे आणि पुढे जशी जशी राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार तसं 2100 रुपये देऊ आणि आणखी सुधारते तर 3,000 रुपये देऊ।